नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे, कोणत्या टॉपिक वरती होणार आहे. आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे सोमवारी जे मार्केट ओपन होणार आहे त्यामध्ये त्यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे, आपला काय व्ह्यू राहिला पाहिजे, इन डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. राईट, आज जी रॅली आली, कुठं सपोर्ट घेतला, राईट, कुठं कन्सोलिडेट करत होतं मार्केट, किती वेळ व्यवस्थित कन्सोलिडेट केल्यानंतर राईट व्यवस्थित मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग रॅली आपल्याला बघायला भेटेल. आता रॅली कशी आली, राईट, मार्केटमध्ये आपण काय बोललो होतो लास्ट वीक मध्ये, आपला काय प्लॅन होता, त्या प्लॅन मध्ये आपण कसं काय डिस्कस केलं होतं आणि इथून पुढे काय होऊ शकतंय, कशी रॅली पुढे कंटिन्यू राहू शकते, की मार्केटमध्ये ही रॅली फक्त ट्रॅप आहे की डीप मार्केटमध्ये परत येऊ शकतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये आपण हे व्यवस्थित डिस्कस करूया. आता मार्केट अनालिसिस करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं असतं आपलं इंडियन मार्केटमध्ये निफ्टी बँक, राईट, पण त्यासाठी सर्वात महत्वाचं असतं आपलं ग्लोबल मार्केट कसं बिहेव करतंय. आता ग्लोबल मार्केट म्हटलं की युएस मार्केट म्हटलं की डाऊ जोन्स मध्ये काय चालू आहे. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये डाऊ जोन्स डिस्कस केलं होतं, राईट, ते आपण बघूया. राईट, आपण बोललो होतो ही एक ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन मार्केटने ब्रेक नाही केली पाहिजे. जर ही मार्केटने जर ब्रेक केली तर मार्केट परत अप जाऊ शकते. ओके, पण त्याच्या आधी एक खाली स्ट्रॉंग एसएल हंटिंग होती, त्या एसएल हंटिंग वरती मार्केट कुठेतरी काय घेत होतं, सपोर्ट घेत होतं. बघा, एक सपोर्ट घेतला, एक मिनिट पहा, ही जी मार्केटची आहे ही एसएल हंटिंग, यावरती पहिला एक सपोर्ट घेतला, दुसरा सपोर्ट, तिसरा 3 सपोर्ट, असे 3 सपोर्ट मार्केटने काय केलं, इथे घेतले. पण जसं अप चाललं होतं, अप मध्ये इथे काय दिसत नव्हतं आपल्याला मार्केटमध्ये, बाईंगची स्ट्रेंथ अजूनही दिसत नाहीये. ओके, पण बाईंगची स्ट्रेंथ नव्हती, पण इथे काय करत होते की स्ट्रॉंग प्रेशर होतं. ज्यावेळेस प्रेशर असतं मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. तेच व्हायचं, जसं टॅब व्हायचं परत एक मुवमेंट, जसं टॅब व्हायचं परत एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. पण आज कुठेतरी डाऊ जोन्स परत डाऊन साईडला निघताना दिसतंय. जर आपण बघितलं असेल डाऊ जोन्स, तर डाऊ जोन्स मध्ये अजूनही पाहिजे तितकी मुवमेंट बाहेरची नाही. जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं, कारण हे समजून सांगण्याचा उद्देश हा आहे की हे खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या इंडियन मार्केटसाठी. आता जर आपण बघितलं डाऊ जोन्स, वन वीकची टाइम फ्रेम आहे, वन वीक मध्ये काय दिसतंय, लॉंग टर्म मध्ये आपण बघितलं, लॉंग टर्म मध्ये आपल्याला जी बाहेरची स्ट्रेंथ आहे ती कुठेतरी दिसताना बघ आपल्याला बघायला भेटते. म्हणजे काढून टाकू, व्यवस्थित आपल्याला दिसेल. थोड्या काही ब्लॅक रेषेस आहेत ते आपण दिसाय, हे बघा. आता डाऊ जोन्स बघितलं, आता डाऊ जोन्स मध्ये जर बघितलं तर जी वन वीकची टाइम फ्रेम आहे त्यामध्ये कुठंतरी बाहेर अजूनही ऍक्टिव्ह दिसत आहेत. राईट, कारण जीडीपी खूप स्ट्रॉंग आलेला आहे. राईट, त्यामुळे आपल्या डाऊ जोन्सला कुठंतरी सपोर्ट अमेरिकन मार्केट देण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस असं होतं, राईट, डॉलरची व्हॅल्यू वाढते, आपल्या इंडियन मार्केटवरती कुठंतरी दबाव यायचं काम होतं. राईट, पण बघा तुम्ही आज काय झालंय, डाऊ जोन्स मध्ये परत एक रॅली, इथेच एक सपोर्ट घेत होतो, हा जो एरिया आहे इथेच सपोर्ट घेत आहे मार्केट, परत इथूनच अप जाते. जर वन डे मध्ये बघितलं, आता वन वीक मध्ये काय दिसतंय, कुठेतरी बाहेर ऍक्टिव्ह दिसतं. पण वन डे मध्ये आपल्याला अजूनही, तर आपण बघितलं, वन डे मध्ये जितके पाहिजे तितके बाहेर अजूनही ऍक्टिव्ह आपल्याला बघायला भेटत नाहीये. कुठंतरी हे बघा, ही जी रॅली आहे इथे एक छोटासा डीप येऊ शकतो, असा माझा व्ह्यू आहे. बघितलं तुम्ही, हे बघा, अजूनही त्या लाईनच्या खालीच आहे, ब्लू लाईन आपली जी येलो लाईन आहे त्याच्या खालीच मार्केट काय करत कन्सोलिडेट करताय. म्हणजे ही जे विषय आहे की ते मार्केट मध्ये इक्वल लो मार्केटने बनवलाय, पण त्या इक्वल लोचा उपयोग होत नाहीये. ओके, कारण इथे जे बाहेरची स्ट्रेंथ पाहिजे वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, ती स्ट्रेंथ मार्केटमध्ये भेटत नाही. त्यांचा व्ह्यू वन वीकच्या टाइम फ्रेम मध्ये कुठेतरी अप जाण्याचा आहे. ओके, अप जाण्याचा आहे, पण त्याला एक मार्केटमध्ये काय ऍव्हरेजिंग आहे, तो ऍव्हरेजिंग पॉईंट जो आहे तो आहे आपला 51,688चा. ह्या इथे एकदा मार्केट टॅप झालं की मार्केट हा हायर हाय ब्रेक सुद्धा करू शकतं. जर टॅप झालं तर डाऊ जोन्स हे मार्केट ब्रेक करताना, हा हायर हाय ब्रेक करताना आपल्याला दिसेल. ओके, आता जर आपण बघितलं त्यानंतर आपलं नॅसडॅक मध्ये काय चालू आहे, नॅसडॅक मध्ये एक डाऊनफॉल आला, डाऊनफॉल नंतर परत एकदा अपसाईड बघायला भेटली. हा जो सपोर्ट होता, या सपोर्टला मार्केटने काय केलं, कुठंतरी सपोर्ट देण्याचं, म्हणजे कुठेतरी रिस्पेक्ट करण्याचं काम केलंय. पण अजून जरी बघितलं डाऊ जोन्स मध्ये आणि आपलं नॅसडॅक मध्ये सुद्धा अजून बाहेर प्रेशर बनत नाहीये. पूर्णतः सेलरचं प्रेशर अजूनही कुठेतरी हेवी आहे. आणि जर नॅसडॅकला इथून अप जायचं असेल तर त्याची एव्हरेजिंग पॉईंट जो आहे तो 24 पॉईंट, म्हणजे 24,032चा एक एव्हरेजिंग पॉईंट आहे. आणि तिथंच एक स्ट्रॉंग सपोर्ट, तिथंच एक व्यवस्थित प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला भेटते. पण तोपर्यंत मार्केट इथं कन्सोलिडेट करत आहे, मार्केट एक प्रेशर बनवायचं काम करतोय. जर आपण बघितलं असेल तर हे बघा, ही ट्रेंड लाईन आहे, ही ब्रेक होता कामा नये. राईट, जर मार्केटला डाऊन जायचं असेल तर, राईट, जर ही ब्रेक झाली तर एक हुल भेटेल मार्केटमध्ये, ती हुल फारच
फारच चुकीची असेल आणि त्या हुलीमध्ये खूप जास्त लोक फसलेले दिसतील आपल्याला. सो देणार तेव्हा ट्रॅप होऊ नका इथे. इथे जर ट्रॅप झाले तर खूप जास्त म्हणजे ऍव्हरेजिंग केलं तरी तो लॉस होऊ शकतो. सो ट्रॅप नको. मार्केटने जर अपसाईड मुवमेंट मारली वन साईड तर त्यांना तेव्हा मार्केटमध्ये अजूनही ऍव्हरेजिंग झालेली नाही आणि ऍव्हरेजिंग न झाली राईट, पण कुठेही मार्केटमध्ये जी बाहेरची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ अजूनही बघायला भेटत नाही. ओके, ही जी स्ट्रेंथ आहे राईट, ही स्ट्रेंथ अजूनही मार्केटमध्ये कुठेही बघायला भेटत नाही. अजून जी स्ट्रेंथ आहे ती कशाची आहे? बिअरची आहे, म्हणजे आपल्या सेलरची आहे. आणि ही खूप जास्त महत्वाची पुट एरिया आहे राईट. जर सपोर्ट बघितला तर 24,069चा आणि 24,024चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी नॅसडॅक मध्ये आपला बघायला भेटतो. त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्वाचं आपलं S&P 500, याच्यामध्ये बघितलं तर सेमच. काय चालू आहे S&P 500 मध्ये? कुठंतरी मार्केट प्रेशर बनवायचं काम करतं, अशा वेळेस एक फॉल येत असतो. आणि जर ऍव्हरेजिंग पॉईंट बघितलं S&P 500चा तर म्हणजे 6,966चा एकदम स्ट्रॉंग ऍव्हरेजिंग पॉईंट आहे आणि तिथे मार्केट एकदम स्ट्रॉंग सपोर्ट घेऊ शकतं. पण जर मार्केटला सपोर्ट हवा असेल तर जर तुम्ही जर म्हटले की मार्केटला नुसतं अप जायचं, तसं मार्केट जात नाही. मार्केटचा ऍव्हरेजिंग पॉईंट हाच आहे 6,987चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. आता हे झालं आपलं ग्लोबल मार्केट मधलं आपलं सर्वात महत्वाचं US मार्केट. पण त्याआधी डॉलर बघूया. डॉलर मध्ये काय चालू आहे डॉलरचं पण सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या डोक्यात व्यवस्थित जाईल. आता डॉलर जर बघितलं, डॉलर किती चालू आहे? 100.528 रुपयाला डॉलर चालू आहे राईट. आता डॉलरचं काय होतं माहिती आहे का? डॉलर व्हाईस वर्सा असतो. जर आपण व्यवस्थित जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपलं परफेक्टली डॉलर बघायला भेटेल. आता डॉलरचं जर बघितलं, डॉलर तर एकदम स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया हाच आहे. डॉलरमध्ये स्ट्रॉंग माझ्या डॉलरनी जी लेवल पाहिजे तिला ब्रेक केलंय कुठेतरी. म्हणजे जी लेवल होती 99.500ची, ती लेवल मार्केटने ब्रेक केला. आता इथंच कुठेतरी सपोर्ट घेण्याचं काम करेल. जर इथून जर याला ब्रेक केलं तर पहिला जो रिजेक्शन राहील मार्केटमध्ये डॉलरसाठी, ते रिजेक्शन इथं राहील कोणता? 104 रुपयाचा. कारण असं का म्हणतोय मी? कारण इथं स्ट्रॉंग एक्सेलेंटिंग एरिया, याला जर ब्रेक झालं तर डायरेक्ट 109 ला गेला तर इंडियन मार्केटवरती खूप जास्त प्रेशर येऊ शकतं. तर त्या प्रेशरमध्ये जर इंडियन मार्केट जर नाही टिकलं, सर्व्हाइव्ह जर नाही केलं, तर ध्यानात ठेवा अजूनही इंडियन मार्केटमध्ये निफ्टी 50 मध्ये काय झालेलं नाही. निफ्टी 50 म्हणा, बँक निफ्टी म्हणा, ते तुम्हाला पुढे सांगायला तुम्ही, पण हे पॉईंट नोट करून ठेवा राईट. ही जी बँक निफ्टी आहे राईट, यामध्ये काय झालेलं नाही, यामध्ये ऍव्हरेजिंग झालेलं नाही. आणि ऍव्हरेजिंग फार महत्वाची. जर डॉलर वाढला तर आपला रुपया कुठेतरी डाऊन येताना दिसेल, आणि जर हा डाऊन आला राईट, डॉलरचा इम्पॅक्ट आहे रुपया आणि आपल्या गोल्ड वरती होतो राईट. आणि या दोन्हीमध्ये ध्यानात ठेवा, एक पॉईंट ध्यानात ठेवा, पॉईंट नोट करा की या दोन्हीमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. म्हणजे मार्केट फक्त नुसतं अप गेलेलं आहे. मार्केटमध्ये जी ऍव्हरेजिंग पाहिजे ती झाली नाही. मार्केटमध्ये छोटासा डीप येऊ शकतो आणि तो डीप मिनिमम 3 ते 4,000 पॉईंटचा असू शकतो ना, खूप मोठा डीप राहू शकतो. त्यामुळे ऍव्हरेजिंगच्या नादी लागू नका, स्कॅल्पिंग करत चला, ते फार महत्वाचं आहे. स्टॉप लॉस हे सेल हे फॉलो करा, असं माझं व्ह्यू आहे. आता झालं आपलं ग्लोबल मार्केट मधलं US मार्केट. आता US मार्केट नंतर सर्वात मोठं एशियन मार्केट. आता निकाई, आपलं इंडियन मार्केट वाढलंय पण निकाई नाही, विषयच नाही काय. निकाईत जर बघितलं तर हे बघा, कलर चेंज झाले कारण मी स्क्रीन व्हाईट केली, तर त्यामुळे कलर चेंज झाले पूर्ण. जर बघितलं आपलं निकाय, निकाय आज परत 900 रुपयांनी काय केली, डाऊन आली. मी तुम्हाला काय सांगितलं, निकाल जर स्ट्रॉंग सपोर्ट लागला तर 60,000च्या दिशेने मार्केटला यावं लागेल. आणि तेच चालू आहे निकालमध्ये. व्यवस्थित मार्केट काय झालंय, 60,000च्या दिशेने निघाले. ओके, इथे एक सपोर्ट एरिया आहे. सपोर्ट एरियाला कुठेतरी रिस्पेक्ट करतं, परत वर जातं, परत तिथून डाऊन येतं. परत जी स्ट्रेंथ पाहिजे बाहेरची, ती बाहेरची मार्केटमध्ये स्ट्रेंथ आपल्याला बघायला नाही भेटत आहे. म्हणजे बाहेरची स्ट्रेंथच नाही. सो मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होणं फार गरजेचं, आणि ती ऍव्हरेजिंग डायरेक्ट 60,000ची. आणि तिथे मार्केटला व्यवस्थित निकायला काय करावं लागेल, ऍव्हरेजिंग करावीच लागेल. त्याशिवाय निकायला अप जाण्यासाठी पर्याय नाहीये राईट. आता त्यानंतर जर बघितलं आपण वन डे मध्ये काय दिसतंय निकायचं, दिसलं तुम्हाला व्यवस्थित काय झालंय, हा एक्सेलेंटिंग एरिया आहे, त्याला मार्केट फक्त टॅप झालं. मी कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय. प्रेशर एरिया आहे, त्या प्रेशरला रिस्पेक्ट केली मार्केटिंग, परत कुठेतरी एकदम स्ट्रॉंग कॅन्डल बनवली. जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये दिसलं तर परफेक्टली दिसून बघू शकता राईट. व्यवस्थित रिस्पेक्ट केली, परत एकदा अप साईडला निघण्याचा प्रयत्न केलाय. हेच आहे मार्केटमध्ये. मार्केट यालाच रिस्पेक्ट करत आहे. व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, खूप स्ट्रॉंग सेलिंग आली होती 1 आवर मध्ये जर बघितलं तर खूप स्ट्रॉंग सेलिंग. आणि
शॉर्ट टर्म मध्ये कुठेतरी बाईंग प्रेशर दिसतो, तो बाईंग प्रेशर आपल्या 66,000 पर्यंत दिसतोय. पण तिथून जर एकदा ब्रेक झालं तर मार्केट डायरेक्ट 60,000 पर्यंत येऊ शकतो. काही तुमत मानू नका की 60,000 आलंय आणि खूप मोठा क्रॅश झाला. तो क्रॅश नसणार आहे, मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग असणार आहे. मार्केट ऍव्हरेजिंग झाल्याशिवाय अप जाऊच शकत नाही. ओके, त्यानंतर जर बघितलं आपलं हँगसेंग, याचा काही एवढा इम्पॅक्ट होत नाही इंडियन मार्केटमध्ये, त्यामध्ये तेच चालू आहे. राईट, कंपोजिटचा पण तेच आहे. राईट, एफटीएससी, राईट, इमकेचं जे आहे आपलं युरोपियन मार्केट, त्यामध्ये काय चालू ते सांगतो. युरोपियन मार्केट एका झोनमध्ये खेळत आहे आणि तेच चालू आहे. कारण मी तुम्हाला हे लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, एका ट्रेंड लाईन वरती मार्केट चालू आहे. राईट, तिथेच मार्केट काय करतं, सपोर्ट रिजन घेत आहे. पण जर बघितलं याचं सपोर्ट रिजन ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतं, राईट, अप जातं, सेम टू सेम रिजेक्शन घेतं, परत खाली येतं. ओके, हेच आहे, बाकी यामध्ये काही वेगळं नाहीये. राईट, आता त्यामध्ये जर बघितलं आपण, सर्वात मोठं इंडियन मार्केट म्हटलं की सर्वात मोठं आपलं बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये काय रॅली आली आहे, ओढू आपण बोललो या विषयावरती, डिटेलमध्ये बोललोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बोलतोय मागच्या मध्ये, की मार्केटमध्ये एक ॲव्हरेजिंग होईल. ज्यावेळेस पण मार्केटमध्ये जर अप जायचं असेल तर एक डीप येऊन स्ट्रॉंग मुवमेंट जाते. राईट, एफ आय स्वतःची काय बनवत होतं, पोझिशन बनवत होतं. एफ आय स्वतःची पोझिशन बनवत होतं, डीआय स्वतःची पोझिशन बनवत होतं आणि रिटेलरला मॅन्युप्लेट करत होतं. इथे अप नेलं तर एकदम डाऊन साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट मारली, डाऊन साईडला स्ट्रॉंग मुवमेंट मारलं होतं, व्यवस्थित कन्सोलिडेट केलं. त्यानंतर आज खूप स्ट्रॉंग मुवमेंट, राईट, आपल्याला व्यवस्थित बघायला भेटली. तर 1 आवर्सच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हे बघा, 9:15चं मार्केट होतं. डाऊन साईडला मार्केट जसं खाली आलं, इथे खूप जास्त प्रेशर एरिया होता. हा जो एरिया होता, हा पूर्णतः एक प्रेशरचा एरिया होता. राईट, त्या प्रेशरमध्ये मार्केट टिकलंच नाही. राईट, जसं मार्केट अप गेलं, राईट, परत खाली आलं. जर तुम्ही बघितलं असेल, इथून एक स्ट्रॉंग गॅप अप, परत डाऊन साईडला आलं, परत अप, परत डाऊन साईडला आलं. ध्यानात ठेवा, ज्यावेळेस असं होतं, ही एक ट्रेंड लाईन बनली होती, या ट्रेंड लाईन मार्केटने ब्रेक केलं, परत खाली आलं, ह्या स्विंग वरती मार्केटने काय केलं, प्राइस ऍक्शन घडवली आणि त्यानंतर परत अप साईडला निघून गेलं. ओके, तर तुम्हाला कसं घडलं काय नाही डिटेलमध्ये, याला एकदा डिलीट करून सांगतो. आपण याला रिमूव्ह करूया या सगळ्या ड्रॉइंग. आता बघा, आता हे बघा, पहिले आपण 1 वीकचं लावू, मोठ्याकडनं छोट्याकडे. आता 1 वीकचं जर बघितलं आपण, 1 वीक मध्ये काय दिसतंय, आता मार्केटने इथनं स्विंग पकडला. राईट, जर बघितलं व्यवस्थित तर इथं जे ऑर्डर ब्लॉक होत्या, त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने काय केलं, व्यवस्थित रिस्पेक्ट केलं. म्हणजे इथे काय झालं नव्हतं, ज्यावेळेस असंच अप गेलं, पण इथे ऍव्हरेजिंगच झाली नव्हती. त्या ऍव्हरेजिंगला मार्केटने काय केलं, रिस्पेक्ट करण्याचं काम केलं व्यवस्थित. ज्यावेळेस मार्केट अप गेल्यानंतर मार्केटने हायर हाय बनवला. हायर हाय ज्यावेळेस बनवला व्यवस्थित, ओके, एका चॅनल पॅटर्न मध्ये मार्केट खेळत होतं. मार्केटने ब्रेकआउट केलं, लोक इथं खूप जास्त ऍव्हरेजिंग करत होते. सायकोलॉजी बघा, लोक इथे ऍव्हरेजिंग करत होते. ह्या ऍव्हरेजिंग मध्ये खूप सारे लोक ट्रॅप झाले. ट्रॅप झाल्यानंतर व्यवस्थित मार्केटने एकदम स्ट्रॉंग फॉल मारला. फॉल मारल्यानंतर आता कुठून वर जायचं, लोक लोक नाही, समजत नाही, रिटेलर जे आहेत त्याला समजत नाही आता काय करायचं. ज्यावेळेस हा फॉल खाली आला मार्केटमध्ये, फॉल आल्यानंतर काय झालं बघा, लोकांना वाटत नाही क्रॅश झाला. लोक परत इथं काय झालं लागले, पुटला वाचायला लागले. लोकांना वाटलं आता हे ब्रेक होईल, मार्केट पुटला जाईल. बघा आता इथं कशी सायकोलॉजी घडली. जसं ते व्हायला लागलं, ते झाल्यानंतर मार्केटमध्ये बघा, हा जो एरिया होता, ह्या एरियाच्या 50% एरियावरती एकदम स्ट्रॉंग स्विंग होता. बघू शकता तुम्ही, त्या मार्केटमध्ये इथं व्यवस्थित एक स्विंग होता. त्या स्विंग वरती मार्केट जसं गेलं, स्विंग वरती गेल्यानंतर मार्केट इथं काय आलं, टॅप झालं. जसं इथून डाऊन आलं, इथं टॅप झालं. टॅप झाल्यावरती इथे एक प्रेशर एरिया होता. तुम्हाला पिवॉट पॉईंट जी स्ट्रॅटेजी शिकवली, त्या पिवॉट पॉईंट स्ट्रॅटेजीवरती आपल्याला काय भेटत होती, एक स्ट्रॉंग एंट्री भेटत होती. आणि त्या एंट्रीवरती ध्यानात ठेवा, आपल्याला समजत होतं की काय आहे. इथे एक स्ट्रॉंग एक सपोर्ट होता, त्या पिवॉटला टॅप झालं, मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली. जशी ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली, कंप्लीट झाल्या मार्केटमध्ये वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. राईट, आता ज्यावेळेस असं झालं, मार्केट परत डाऊन आलं, आता इथलची ऍव्हरेजिंग मार्केटने कंप्लीट केली, म्हणजे इथं प्राइस ऍक्शन केली. राईट, मागे आहे थोडं. राईट, जसं इथं अप साईडला गेलं, अप साईडला आल्यावरती इथलची ऍव्हरेजिंग कंप्लीट केली. पण जशी इथं खाली आलं, इथलची ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यावर पण इथलची ऍव्हरेजिंगचं काय, सेम इथं झालंय. आता इथून अप गेलंय, आता अप आलं, इथलची ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली, मार्केटने ही कंप्लीट केली, पण इथलच्या ऍव्हरेजिंगचं काय, ही ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली, यालाच म्हणतात प्राइस ऍक्शन. ओके, आता ही ऍव्हरेजिंग कंप्लीट नाही झाली, ते कंप्लीट नाही झाल्यामुळे मार्केटने अप साईडला मुवमेंट तोंड तर काढले. जर मार्केट अप साईडला गेलं, राईट, हायर हाय जरी ब्रेक केला, मला नाही वाटत का लगेच करल, पण जरी केला ब्रेक, तर ब्रेक केल्यावरती लगेच तिथून तुमचा व्ह्यू पूर्णतः बुलिश बनवू नका. वेट करा मार्केटमध्ये. मार्केटमध्ये ध्यानात ठेवा, पैसे घालवण्यापेक्षा वेट केलेला तो पैसा सेव्ह करून ठेवलं फार महत्वाचं आहे. ओके,
सो वेट करा, बी पेशन्स ठेवा. जे दुसरे कामं करता त्याकडे फोकस करा, पैसा साचून ठेवा, व्यवस्थित डोकं लावा. ज्या वेळेस मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होईल त्या ऍव्हरेजिंग वेळेस व्यवस्थित सपोर्ट घेणं, त्या सपोर्टवरती ट्रेड करा. अंदाधुंदी बसू नका, राईट. पण त्यांना ठेवा, इथे एक स्कॅल्पिंगच्या मुवमेंट्स खूप भारी येतात अशा वेळेस. आता इथे एक रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सला मार्केट काय करेल, ट्रिगर करणं. आता ते सुद्धा सांगतो काय रेजिस्टन्स आहे, कोणता रेजिस्टन्स आहे. ओके, तुम्हाला अजून परफेक्टली बघायला भेटेल. जर बघितलं तुम्ही, पहिला रेजिस्टन्स इथं आहे. हा जो रेजिस्टन्स कोणता आहे, तो आहे जवळजवळ 60,000चा. राईट. मार्केट आता जवळजवळ गेलंच, राईट. पहिला 60,000चा. त्याच्या खालचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला बघायला भेटेल इथे. हा रेजिस्टन्स एरियाच आहे. तिथे मार्केट कसं रिस्पेक्ट करतंय फार महत्वाचं आहे, राईट. आता इथून जर डाऊन साईड आली आणि लगेच जर ऍव्हरेजिंग झाली तर समजा हायर हाय ब्रेक होण्याची शक्यता दाट आहे. जवळ आता जी हायर हाय ब्रेक होण्याची शक्यता आहे ती आहे जवळजवळ 45%. राईट. पण जर व्यवस्थित मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झाली तर हायर हाय ब्रेक होण्याचे चान्सेस होते जवळजवळ 90%. ओके, हे महत्वाचं आहे. याला म्हणतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. ओके, जर आपण याची स्ट्रेंथ बघितली मार्केटची, आधी स्ट्रेंथ सांगतो मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगतो तुम्हाला. आता सर्वात महत्वाचं आहे आपली ट्रेंड लाईन. मार्केटने इथून व्यवस्थित ट्रेंड लाईन बनवली आहे. याला मार्केटने ब्रेक केलं, डाऊन साईडला मार्केट आला, राईट. याला प्राइस ऍक्शन म्हणतात. ओके, तर हा जो आहे ना, हा आहे इथलचा लोअर लो. कोणता पॉईंट, हे बघा, हा आपली स्ट्रेंथ फार महत्वाची. आता हे बघा, हा इथलचा लोअर लो आहे. इथे पण दाखवतो मी, एक मिनिट. हा लोअर लो एरिया आहे आणि इकडे आहे समोर. आता हा काय आहे, आता हा हायर हाय आहे, राईट. आता हे बघा, समजलं इथून कसं, ज्यावेळेस आता इथे जर काय झालं असतं, जर इथे हे बघा, इथून इथून अप गेलंय, इथे गेलंय, म्हणजे मार्केटमध्ये व्यवस्थित काय झालंय, प्राइस ऍक्शन घडली. पण जर हा जर लोअर लो असता, राईट, म्हणजे इथे हा हायर लो आहे, पण इथे जर हा जर लोअर लो असता, म्हणजे ह्याच्या वेळेस खाली आलं, हे जर याच्या जर लोअर लो असतं तर इथे निगेटिव्ह डायव्हर्जन झालं असतं आणि आपल्याला समज नसतं की इथून सीए साईड जायचं. परत हे बघा, इथून अप गेलं. ओके, आता जसं अप गेलं, आता सेम इक्वल याच्यापेक्षा हा काय आहे, हायर आहे, पण इथे बघा, म्हणजे इथे काय झालंय, डायव्हर्जन झालं आणि त्या डायव्हर्जनने काय केलं, मार्केटला डाऊन साईडला फेकलं. म्हणजे इथून व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, मार्केट अप तर गेलंय, पण ह्या इथालच्या याचं काय, राईट. म्हणजे मार्केट परत एकदा टेस्ट करायला आलं, इथलची व्यवस्थित ऍव्हरेजिंग झाली आणि जशी ऍव्हरेजिंग झाली त्यानंतर मार्केट अप गेले, राईट. आपण आता बघा, आता इथं सुद्धा सेमच आहे. हे मी तुम्हाला जसं सांगितलं इथलच्याचं काय तेच बघा. आता तुम्हाला त्याची स्ट्रेंथ सांगतो. जर आपण बघितलं तर याची थोडीशी टाइम फ्रेम छोटी लावूयात. इथे आपण काय करूयात, 1 डेची टाइम फ्रेम लावूयात, तर परफेक्टली समजा. तर 1 डेची टाइम फ्रेम जर बघितली तर इथे बघा, आता हे काय आहे, हा इथलचा आहे लोअर लो एरिया, म्हणजे हे लो आहे इथलचा. ओके, व्यवस्थित इकडे घेऊयात थोडं. आता हे बघा, हा लो आहे आणि हा काय आहे, हा याचा दुसरा लो आहे. पण इथे बघा, इथे व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, म्हणजे मार्केटने इथे काय केलंय, इथे थोडीशी बाहेरची काय दाखवली, स्ट्रेन दाखवली. आता ही स्ट्रेन दाखवल्यामुळे मार्केट इथं टॅप झालं, परत अप तर गेलंय. पण इथे बघा, आता इथे काय इक्वल लो आहे ना, राईट. इक्वल लो आहे इथे, याला काढून टाकू. हे बघा, थोडं अप करूया आणि याला थोडंसं मोठं करूया. आता हे बघा, हा लो आणि हा लो आणि इक्वल लो आहे. बघा ते अप कसं गेलं ते तुम्हाला दाखवलं. इक्वल लो आहे, पण हे इक्वल लोला इथे काय बनवलं होतं, इथे एक डायव्हर्जन बनवलं होतं आणि ह्या डायव्हर्जनला जसं टॅप झालं त्यानंतर ते अप साईडला निघालं. मग पुढे या थोडं. आता मार्केटने काय केलं, इथलची जी ऍव्हरेजिंग आहे ती फिलच नाही केली, राईट. आता ही ऍव्हरेजिंग फिल नाही केली, तुम्हाला मागून तुमचा वाय क्लिअर होत आलाय, राईट. आता ही ऍव्हरेजिंग फिल नाही केल्यामुळे मार्केटला आता इथे येणं गरजेचं आहे. म्हणजे कोणती लेवल झाली, 55,500ची लेवल. ओके, ह्या लेवलला मार्केटला येणं फार गरजेचं आहे. पण मार्केट इथून काय केलं, इथं आलं, राईट. इथलची छोटीशी प्राइस ऍक्शन घडली आणि मार्केट अप गेलंय. पण ही जी स्ट्रेंथ आहे ना, ही डायरेक्ट हायर हाय ब्रेक नाही करू शकत. मार्केटला बाईंगची स्ट्रेंथ लागते. पण इथे बघा, इक्वल हाय तर बनवतंय मार्केट, राईट. हे बघा, मार्केट काय बनवत आहे, मार्केट एकदम इक्वल हाय बनवत आहे, दिसतंय. पण या इक्वल हाय मध्ये जर छोटी टाइम फ्रेम केली तर अजूनही इथं कुठे स्ट्रेंथ दिसत नाही. हे बघा, पहिला हाय, दुसरा हाय, तिसरा हाय. पहिल्या हाय मध्ये काय दिसलं, इथून खाली आलं, मग इथं काय नव्हतं. हे बघा, व्यवस्थित इथं काय होतं, इथं स्ट्रेंथ नव्हती, सो डाऊन साईड आलं. पण आता इथं बघा, हा लो आला आणि हा याचा लोअर लो, पण इथून काय झालं, डाऊन नाही आला. तर इथून येतंय का, नाही, नाही. कारण असं का म्हणतोय मी, हे बघा, आता इक्वल लो इक्वल हाय आहे, पण इथे बघा, इथे अजूनही मला ऍव्हरेजिंग दिसत नाही. म्हणजे हे पूर्णतः डायव्हर्जन आहे. म्हणजे मार्केट परत एकदा व्यवस्थित इथं टेस्ट करायला येऊ शकतं. कोणती लेवल, 55,000
500ची लेवल. पण कधी येईल आता डायरेक्ट येईल का नाही, थोडं इथं हुल देण्याचं काम करेल. म्हणजे आता इथे जर बघितलं स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितला आपण, तर पहिला जो रेजिस्टन्स आहे चॅनल पॅटर्न बघूयात, तुम्हाला एकदम परफेक्टली समजेल. पहिला रेजिस्टन्स मोठा, सर्वात मोठाचा 60,600चा ते 60,500च्या लेवल मधला आहे. पण दुसरा छोटासा बघितला आपण, तर सर्वात महत्वाचा आहे हा 49,179चा रेजिस्टन्स. मोठी टाइम फ्रेम लावतो त्यामध्ये एकदम परफेक्टली दिसेल. 1 डेची टाइम फ्रेम लावली तर त्यामध्ये इन डिटेल दिसेल बघा. इथून काय होऊ शकतं, इथून मार्केट परत एकदा डाऊन साईडला येऊ शकतं. कोणता रेजिस्टर आहे, 59,हजार 300 ते 400चा जो रेंजचा पट्टा आहे तिथून मार्केट डाऊन येऊ शकतं. आणि मार्केटचा जो स्ट्रॉंग रेजिस्ट सपोर्ट राहील तो डायरेक्ट 55,500च्या लेवलमध्ये राहील. आणि इथे जर मार्केट आलं तर मार्केट व्यवस्थित हायर हाय ब्रेक करू शकतं आणि त्याच वेळेस मार्केटमध्ये व्यवस्थित ऍव्हरेजिंग होऊ शकतील. त्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला सी साइडला बघायला भेटू शकतील. ओके, बँक निफ्टी समजलं. चला आता त्यानंतर आहे आपलं निफ्टी 50. निफ्टी 50 काय बोलते ते बघूया. निफ्टी 50 जर बघितलं आपण तर हे बघा, हे आपलं बोलणं आलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तसंच काय झालं, मार्केट व्यवस्थित डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला आल्यावरती मार्केटमध्ये व्यवस्थित आता तुम्ही बघा काय उडालंय आज निफ्टी 50. जर बघितलं काय प्रीमियम खतरनाक अप साईडला गेलं. जर आपण बघितलं तर तुम्हाला हा जो झोन सांगितला होता मी, याला एकदा काढून टाकूया व्यवस्थित, तुम्हाला अजून परफेक्टली समजेल. आता मार्केट इथून अप गेलंय, पण इथं बाहेरची स्ट्रेंथ आहे का, हा इथे कुठेतरी अप ज्यावेळेस गेलं इथून, तर इथं कुठेतरी बाहेरची स्ट्रेंथ होती मार्केटमध्ये. मार्केट त्यावेळेस अप गेलं. पण आता बघा, आता इथून मार्केट ज्यावेळेस अप निघालंय, अप गेल्यावरती इथे काय आहे, कशाची स्ट्रेंथ आहे इन डिटेलमध्ये आपण बघूया. बघा ही जी ट्रेंड लाईन आहे हिला मार्केटने ब्रेक केलं, मार्केट वन साइड अप गेलंय. पण मार्केटचा इक्वल लो आहे तिथं मार्केट सपोर्ट घेत होतं, राईट, तिथूनच अप निघत होतं, राईट. ते तर सर्व ठीक आहे. जर याचा जर रेजिस्टन्स बघितला तर हा आहे 24,500ची लेवल. यामध्ये खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतो, तिथून मार्केट परत डाऊन येऊ शकतं. पण जर मार्केटला जर हायर आहे मार्केटचा ब्रेक करायचा असेल तर सर्वात महत्वाचा एव्हरेजिंग पॉईंट आहे तो हा एरिया कोणता, 23,000. आणि त्याच्यापेक्षा खाली इथं जी एव्हरेजिंग झालेली नाहीये तो कोणता एरिया, 23,200. म्हणजे 23,500 आणि 23,200, 200 आणि 23,500 हा जो एरिया आहे, हे दोन हे स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. आणि इथून खूप स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटू शकते. ओके, जर हे झालं सर्वात महत्वाचं, इथून अप गेलं, राईट, अप गेल्यानंतर ही तर मुवमेंट तुम्हाला समजली. आता हा जो आहे हा रेजिस्टन्स आहे, पण याची स्ट्रेंथ काय आहे भाई, स्ट्रेंथ काय सांगताय मला, अजूनही व्यवस्थित सी साईडची स्ट्रेंथ मार्केटमध्ये दिसत नाही मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. जर 1 डेची टाइम फ्रेम बघितली तर हे बघा, त्याच्यापेक्षा 1 वीकची जर बघितली, 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये खूप जास्त व्हाय क्लिअर होतं. शॉर्ट टर्म मध्ये आहे, शॉर्ट टर्म मध्ये मार्केट इथं जाईल आणि जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघितलं तर मार्केट इथंही जाईल. पण मार्केटमध्ये एव्हरेजिंगच नाही. मार्केट जरी अप गेलं तर मार्केटला इथं येणंच आहे, ध्यानात ठेवा. आणि जर इथं गेलं तर मी तर उलट भारी आहे, 25,025 एकदम स्ट्रॉंग युनिक नंबरचा रेजिस्टन्स घेईन आणि परत एकदा डाऊन साईडला येईल. पण वेट करा, मार्केटमध्ये अंदाधुंदी ट्रेड करू नका. पहिला रेजिस्टन्स ध्यानात ठेवा, 25,000 एकदम स्ट्रॉंग, 25,025 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि त्यानंतर जर बघितलं, त्यानंतरचा सर्वात महत्वाचा रेजिस्टन्स आपला 24,800चा, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतोय. ओके, मार्केट टॅप होऊ शकतं, परत एकदा डाऊन साईड येऊ शकतो. खूप जास्त डाऊन नाही येणार कारण इथं खूप जास्त प्रेशर एरिया आहे. त्या प्रेशरला मार्केट काय करेल, रिस्पेक्ट करेल. आणि या प्रेशरला मार्केट रिस्पेक्ट मग छोटीशी बाईंग मुवमेंट देऊ शकतं. पण इथं जे ऑर्डर ब्लॉक आहे हा खूप स्ट्रॉंग सेलर झोन आहे. या सेलर झोनला मला नाही वाटत मार्केट कसं व्यवस्थित रिॲक्ट करेल. ओके, पण यासाठी सर्वात महत्वाचं आपलं आयटी सेक्टर. आयटी सेक्टर काय सांगू राहिले, हे बघा, आयटी सेक्टरमध्ये जी मुवमेंट आहे ना भाई, खतरनाक मुवमेंट आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त मुवमेंट 29. आणि याचा जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स हवा असेल तर मला वाटतं हा रेजिस्टन्स आहे 30,000 ते 31,000 जी लेवल आहे, 31,500 ते 31,000 जी लेवल आहे, इथं खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतो. कारण हा प्रेशरचा सपोर्ट आहे. ह्या प्रेशरमध्ये मार्केटने व्यवस्थित सपोर्ट घेतलाय. इथून जर अप गेलं तर ध्यानात ठेवा हा रेजिस्टन्स आहे पण याला ब्रेक करणं फार गरजेचं आहे. याला ब्रेक करण्यासाठी मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे. आयटी सेक्टरमध्ये बाहेर इंटरेस्टेड आहे आणि यामध्ये स्ट्रेंथ आहे. यात जर आपल्या मार्केटमध्ये एकदा एआयचा पैसा आला तर मार्केट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट देऊ शकतं. हे ध्यानात ठेवा, हे डोक्यात ठेवा, एकदम फिट करून टाका. ओके, तर त्यानंतर जर बघितलं तर डायरेक्ट रेजिस्टन्स जर बघितलं एकदम स्ट्रॉंग, तो डायरेक्ट इथं आहे कोणता, 32,000चा. पण ही लेवल ब्रेक करणं फार गरजेचं आहे. 31,000 ते 30,500ची लेवल ही एकदा ब्रेक झाली तर मार्केटमध्ये व्यवस्थित मुवमेंट येऊ शकते. त्यांना सेन्सेक्स बघितलं, सेन्सेक्स मध्ये भाई सब काय खतरनाक मुवमेंट्स आहेत. जर बघितलं तुम्ही तर हे बघा,
व्यवस्थित टॅप झाला परत up. आता याचं स्ट्रॉंग एव्हरेजिंग सपोर्ट बघितला तर 74,900चा एकदम स्ट्रॉंग एव्हरेजिंग सपोर्ट आहे, तरच इथं मार्केटमध्ये एव्हरेजिंग होऊ शकते. एव्हरेजिंग झाल्यानंतर मार्केट परत एकदा अप जाऊ शकतं, पण अजून मार्केटमध्ये स्ट्रॉंग एव्हरेजिंग झालेली नाहीये ध्यानात ठेवा. जर इथून अप गेल्यानंतर जर याला ब्रेक केलं तर हा रेजिस्टन्स आहे 79,000चा. ते 79,000च्या रेजिस्टन्सला मार्केट सपोर्ट करत, त्याला सपोर्ट करून मार्केट परत डाऊन येऊ शकतं. तिथलची ट्रेंड लाईन राहील, एक व्यवस्थित चॅनल पॅटर्न बनल, त्या चॅनल पॅटर्नला मार्केट ब्रेक करण आणि नंतर कधी ना कधी मार्केटला इथे येण्याचे 74,000ची लेवल, 74,900ची लेवल आहे, तिथं मार्केटला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि तिथं मार्केटमध्ये व्यवस्थित एव्हरेजिंग होईल असं मला वाटतं. हे समजलं. आता त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटमध्ये आता आपण युएस मार्केट बघितलंय, आता सर्वात महत्वाचं आपलं क्रिप्टो. आता क्रिप्टोमध्ये काय चालू आहे ते सांगतो. बिटकॉइन जर बघितलं तर बिटकॉइन व्यवस्थित सपोर्टला आहे, राईट. बिटकॉइन मध्ये व्यवस्थित मुवमेंट येऊ शकतात आणि मी ते तुम्हाला खूप दिवसापासून सांगतो. जर तुम्ही बघितलं तर हे बघा, ओढ सांगतोय, हा जो एरिया आहे हा सपोर्टचा एरिया आहे आणि ते सपोर्ट मार्केट घेऊ शकतंय, कारण इथं बायरची स्ट्रेंथ बनलेली आहे आणि कुठेतरी अमेरिकन बिटकॉइन कंपनी पण इंटरेस्ट आहे. सो माझा असा व्ह्यू आहे की बिटकॉइन मध्ये स्कॅल्प व्यवस्थित बनू शकतात आता. तर स्कॅल्प मुवमेंट फार मस्त बनू शकतात आणि त्याच्यात तेव्हा हे बनण्यासाठी आता सर्वात जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं असेल, सर्वात महत्वाचं बिटकॉइन एक सपोर्टच्या एरियामध्ये आहे आणि बिटकॉइन लवकर जर इथून एकदा जर व्यवस्थित सपोर्ट मार्केटने स्वीप केला तर बिटकॉइन व्यवस्थित 82,000ची लेवल सुद्धा व्यवस्थित ब्रेक करताना दिसत. 82 पर्यंत जाऊ शकतं. 82 जर ब्रेक झाली तो जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम करेल आणि 1,00,000च्या घरात परत एकदा बिटकॉइन तुम्हाला जाताना दिसू शकतो. त्यानंतर जर बघितलं इथेरियम मध्ये सुद्धा तेच आहे. इथेरियम व्यवस्थित 24,000ची लेवलला जाऊ शकतं, कारण इथेरियमने एकदम स्ट्रॉंग सपोर्ट घेतला. पहिला रेजिस्टन्स 2,000चा आहे. 2,000 जर एकदा ब्रेक झाला तर इथेरियम परत एकदा 24,000ला जाऊ शकतं आणि जितकी फास्ट रॅली पुट साईडला आली तितकी स्ट्रॉंग रॅली सीई साईडला सुद्धा इथेरियम मध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटू शकतो. त्यानंतर गोल्ड जर बघितलं तर गोल्ड एकदा व्यवस्थित कन्सोलिडेट करत आहे, राईट. व्यवस्थित सपोर्टला आहे, ठीकठाक, पण खूप जास्त नाही. लिक्विडिटी जर स्वीप झाली तर एक 48 146 पर्यंत जाऊ शकतं, पण एकदम जर स्ट्रॉंग सपोर्ट लॉंग टर्म मध्ये गोल्ड हवा असेल तर 1.32चा आहे. 1.32 नंतर 1.15चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला कुठेतरी गोल्डमध्ये बघायला भेटतो. जर गोल्डमध्ये एकदम स्ट्रॉंग सपोर्ट लागत असेल तर तो सर्वात मोठा 1.32 1.33चा सपोर्ट आहे. 1.29 ते 1.34 पर्यंतचा व्यवस्थित एक झोन आहे. त्या झोन मध्ये जर आलं तर गोल्डमध्ये परत एकदा ठीकठाक डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला भेटू शकतो, राईट. त्यानंतर जर बघितलं सिल्वर सुद्धा व्यवस्थित सपोर्टला इक्वल लो बनवत आहे, पण व्यवस्थित सी साईडचं डायव्हर्जन मला तरी दिसत नाहीये, राईट. त्यानंतर युरो युएसडी जर बघितलं, युरो युएसडी मध्ये काय चालू आहे ते सांगा, तर युरो युएसडी सुद्धा सांगतो. हे बघा, युरो युएसडी मध्ये काय चालू, युरो युएसडी जे सांगतो तेच परफेक्टली मार्केट रिॲक्ट करत आहे. जर तुम्ही बघितलं तर बघा, व्यवस्थित सपोर्ट घेतला, सपोर्ट नंतर परत एकदा स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. आता युरो युएसडी परत एकदा सपोर्टला आहे, हा सपोर्टचा एरिया आहे. जर सपोर्ट घेतला तर 1.52 पर्यंत युरो युएसडी जाऊ शकतं, ते पण एकदम व्यवस्थित जाऊ शकतो. आय होप, राईट, तुम्हाला समजत असेल, राईट. व्यवस्थित याच्या नोट्स काढत जा, नोट्स काढल्या की तुम्हाला अगदी परफेक्ट समजत असेल, राईट. तुमचा व्ह्यू एकदम नेक्स्ट वीकचा एकदम परफेक्ट होईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, राईट. थोडं कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं ते, राईट. थँक्यू सो मच.